शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शक्यता आहे। वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 8,000 रुपये होण्याची शक्यता आहे। 3 ऐवजी 4 टप्प्यात सन्मान योजनेची रक्कम जमा। सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी बातमी आता समोर आली आहे। कारण शासनाने आताची एक मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी दिली, ते म्हणजे कोणती असणार आहे बघा। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळाला। आता 21व्या हप्त्याची पीएम किसानच्या आणि नमोच्या 8व्या हप्त्याची शेतकऱ्याला प्रतीक्षा होती, तर त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। हां, तुम्ही ऐकलेली बातमी खरी असणार आहे। त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे, आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच टोटल 4-4 हजार रुपये तुम्हाला वाढून मिळणार आहे। म्हणजेच 8,000 रुपये तुमच्या खात्यावरती, शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे जमा होणार, असं स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून आज पेपरला ही माहिती दिली। स्वतः तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो, आता टोटल तुम्हाला 8,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार असल्याची माहिती इथं समोर आली आहे। आता चला तर जाणून घेऊया संपूर्ण जिल्ह्यांची यादी, की कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता पहिल्या टप्प्यांमध्ये हे पैसे जमा होणार आहे। कारण की सर्व जिल्ह्यांमध्ये हे निधी जमा होणार नाही, काही ठराविक आणि पात्र शेतकऱ्यालाच हा निधी मिळणार आहे। तर चला मित्रांनो, पात्रतेची यादी आपण जाणून घेऊया। तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज निधीचे वितरण होणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता, दोन्ही हप्त्याची तारीख आता सरकारने स्पष्टपणे जाहीर केली आहे। शेतकऱ्यांचा आता सर्वात मोठी आनंदाची बातमी हे म्हणावं लागणार आहे, कारण की अक्षरच पेपरला आता हे बातमी आली। शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या दोन्ही हप्त्याची तारीख जाहीर करून आता तुम्हाला त्या तारखेला हप्ता येणार आहे। टोटल 4-4 हजार रुपये, म्हणजेच तुम्हाला 8,000 रुपये तुमच्या खात्यावरती येणार, असं स्वतः लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज निधी जमा होत आहे। आता ही बातमी स्वतः तुम्हाला मी सांगत आहे आणि न्यूजच्या माध्यमातून देखील आलेली आहे। पेपरमध्ये स्पष्टपणे ही बातमी छापण्यात आली। पात्र जिल्हे कोणत्या, तर मग शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की आज तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता एवढ्या लवकर का बरं येत आहे ते देखील मी तुम्हाला सांगतो। कारण की आताच तुम्हाला पीएमचा हप्ता आणि नमोचा हप्ता तुमच्या खात्यावरती मिळाला, परंतु आता 4 महिने उलटून जायचेच आहे, परंतु लवकर तुम्हाला कोणत्या कारणास्तव मिळत आहे ते देखील सांगतो। बघा, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडत असेल, तर त्याचे देखील उत्तर या ठिकाणी शासनाने सांगितलं आहे। एवढ्या लवकर हप्ता येण्यामागचे कारण आहे की बघा, या ठिकाणी चला पेपरच्या माध्यमातून ही न्यूज त्यांनी दिली। पेपरच्या माध्यमातून अशा प्रकारे सांगण्यात आलं की ते शेतकरी भरपूरशा दिवसांपासून पीएमचा व नमोचा हप्ता त्यांच्या खात्यावरती जमा झाल्या नमुळे म्हणून ते नाराज झाले होते। आता शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी हे सरकारने आता निधी वाढवण्यात इथं मंजुरी देण्यात आली आहे आणि तेव्हा निधीची कमतरता होती, परंतु आता भरपूरशा मात्रांमध्ये इथं सरकारपाशी निधी उपलब्ध आहे। बघा, पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळणार, कारण की सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। ही माहिती आता पेपरच्या माध्यमातून समोर आली आहे। अगदी साक्षरच पेपर आणि शासनाच्या माध्यमातून ही सांगण्यात आलेली बातमी असणार आहे। आता भरपूरशा शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी मिळालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तर मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी देखील सांगतो। सविस्तरपणे व्हिडिओला बघत राहायचं आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असंच महत्त्वाचे व्हिडिओ डेली तुम्हाला भेटत राहणार। बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही तासांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे, अशी माहिती शासनाने स्पष्टपणे सांगितलेली आहे। शासनाचा आता मुहूर्त इथं पूर्ण झालेला आहे आणि हा महत्त्वपूर्ण GR त्यांनी काढलेला आहे। बघा, जे महत्त्वाची बैठक काल पार पडली, या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता बघा, निर्णय काय असणार आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला आता बघा, पीएमचा हप्ता तुम्हाला 2 ऑगस्ट रोजी मिळाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथं तुम्हाला जसं की 9 सप्टेंबरला मिळाला। आता ते हप्ते मिळाले, त्यानंतर त्यांनी बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सर्व शेतकऱ्यांचं जसं की प्रश्न पकडून आता भरपूरशा शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान होते, भरपूरसं नुकसान होते, तर त्यांना आता 2,000 रुपये न देता प्रत्येक योजनेची 4,000 रुपयाचा हप्ता त्यांना द्यायचा, असं त्यांनी सांगितलं। आता तो निर्णय घेण्यात आला। शेतकऱ्याला खुश करण्यासाठी सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मंत्रिमंडळाची काल बैठक पार पडली, त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय जाहीर झाला आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये थेट निधी रक्कम जमा होणार आहे। आता याचे कारण असे आहे की बघा, केंद्रात पण भाजपचं सरकार आहे आणि राज्यात पण आपल्या भाजपाचंच सरकार आहे, म्हणजे जिकडे तिकडे बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काही पात्र जिल्ह्यांमध्येच याचे वितरण झालेले आहे आणि होणार देखील आहे, कारण की बघा, स्पष्टपणे सांगितलेले आहे की आज सर्व शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही, फक्त पात्र शेतकऱ्यालाच याचा निधी मिळणार आहे, असे शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे।
बघा शेतकरी मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम मिळणार आहे. मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मग शेतकरी बांधवांनो, तर चला बघा, इथे 21वा हप्ता जाहीर करण्यात आला. परंतु तो 21वा हप्ता तुम्हाला मिळणार का? मिळणार तर 2,000 रुपये मिळणार की 4,000 रुपये मिळणार, हे तुम्हाला लगेच पाहून घ्यायचं आहे. बघा, मोठी खुशखबर शेतकऱ्यांसाठी असणार आहे. मागील हप्ते आहे भरपूरशा शेतकऱ्यांना आले नव्हते, तर त्यांचे थकीत हप्ते जे काही असन, PM किसान योजनेचा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा असो, ते मागील जसे की पेंडिंग म्हणू शकतो आपण त्याला, पेंडिंग हप्ते जर तुमचे असेल तर ते सर्वच हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार. त्या शेतकऱ्यांना 8,000, 12,000, 15,000 असे रुपये त्यांना मिळत आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना सर्वच हप्ते आलेले आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये फक्त हा 4,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे. भरपूरशा शेतकऱ्यांना म्हणजे महत्त्वाची आनंदाची बातमी इथं म्हणावं लागणार आहे. बघा, शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला ही माहिती देण्यात आली. शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः पाहू शकता, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे. 36 जिल्ह्यांमध्ये 2 टप्पे करण्यात आलेले आहे. PM किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये या 18 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात येण्याची माहिती स्पष्टपणे सांगण्यात आलेली आहे. बघा, 2 ते 3 दिवसाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येऊन जातील अशी त्यांनी सांगितलेलं आहे. आता भरपूरशा वेळेस, आता मागील काय झालं होतं की PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जेव्हा निधी वितरणाला सुरुवात केलेली होती, त्या भरपूर तांत्रिक अडचणी इथं आलेल्या होत्या. परंतु आता त्या तांत्रिक अडचणी येणार नाही. आता सर्व्हर डाऊन बँकेचं राहणार नाही. आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. त्यानंतर बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा चॅनलच्या माध्यमातून इथं अफवा सुटलेल्या होत्या की PM किसानचा हप्ता तुम्हाला आला, नमो शेतकरी योजनेचा हप्ता आला. परंतु येणार तर कोणत्या दिवशी येणार याची तारीख देखील आपण तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण की अत्यंत महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. आता शेतकरी बांधवांनो, बघा, आता सर्वच महत्त्वाचं काही म्हणजे बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून ही निधी रक्कम होणार आहे जमा. बघा, तर चला पाहून घेऊया कोणत्या बँकेमध्ये महत्त्वाची बँके असणार आहे, त्या बँकेमध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. तर बघून घ्या बँकेची लिस्ट, मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक तुमच्या बँकेचं नाव या लिस्टमध्ये आहे का नक्कीच बघायचं आहे. बघा, पंजाब नॅशनल बँक, इंडियन बँक. बघा शेतकरी बांधवांनो, भरपूरशा शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये खातं काढलं आहे. इंडियन ओव्हरसीज बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक ऑफ इंडिया, त्यानंतर HDFC बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट पेमेंट बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया. तर या सर्व बँकांमध्ये तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. फक्त एकच तुम्हाला चूक केली असेल तर ते दुरुस्त करून घ्यायचे आहे. ते म्हणजे भरपूरशा दिवसांपासून तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड तुम्ही लिंक करून ठेवलं असेल आणि भरपूरशे दिवस झाले असेल, तर तुम्हाला हे तुरंत आता लिंक करून घ्यायचं आहे. कारण की लिंक असते ते हटून जात असते, म्हणून तुम्हाला आता लिंक करून घ्यायचं आहे. आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे. बँकेला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे. तुमचं थंब, आपण बोटाचे ठसे जे असतात, तर बायोमेट्रिक तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे. सर्व प्रकारे तुम्हाला अशी प्रोसेस पूर्ण करून ठेवायची आहे, कारण की लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर चला बघूया कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला कोणत्या जिल्ह्यांमध्ये, 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार. तर बघा, 18 दुने 36, तर 36 जिल्ह्यांमध्ये म्हणजे 2 टप्पे करण्यात आलेले आहे. तर कोणत्याही 18 जिल्ह्यांमध्ये पैसे येऊ शकते. तर मी तुम्हाला आता एक कदाचित यादी सांगतो, त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे नक्कीच बघा. बघा, इथं मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रायगड, पालघर, ठाणे, त्यानंतर रत्नागिरी, त्याच्याच पद्धतीने चंद्रपूर आणि कोल्हापूर, या सर्व, नागपूर बी यामध्ये सामील असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांमध्ये इथं तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.